नेहमी कुठलीही कंपनी लोक घेण्यासाठी बसलेली आहे. इंटरव्ह्यूचे राऊंड ओपन करून वेळ दिलाय त्यांनी. कशासाठी दिलाय? की त्यांना तुम्हाला घ्यायचंय. म्हणून त्यांचा हा माइंडसेट असतो की ठीक आहे बाबा, तुला येत नाही, मी अजून क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. असं होतं का की आपण गेलो, एखादा विचारला क्वेश्चन आणि नाही आला, आपण घरी येऊन गेलो, असं होतं का? नाही होत. त्यांना तुम्हाला घ्यायचंय म्हणून ते तुम्हाला चान्स देतात. ते परत परत चान्स देतात. आता त्या दिवशी तुमच्या फ्रेंडचा इंटरव्ह्यू झाला, काहीतरी विचारलं ना समोर, बिकॉज त्यांना तुम्ही पाहिजे. आणि ही नॉर्मल ह्युमन सायकोलॉजी की बाबा माझ्या समोर फ्रेशर इंटरव्ह्यू देतोय, तर मी त्याच्याकडून ही एक्सपेक्टेशन ठेवूच शकत नाही की त्याला सगळं येतं. त्याला येणारच नाही. त्याला नाही येणार, तो घाबरेल. सो हे समोरच्याच्या पण डोक्यात असतं की हा घाबरलाय, याला थोडासा वेळ द्या, ह्याला थोडासा चान्स द्या. त्यामुळे ते मल्टिपल क्वेश्चन विचारतात. म्हणून जे इंटरव्ह्यूचं जे प्रेशर असतं त्याच्या खाली येऊन इंटरव्ह्यू द्यायचाच नाही. घाबरून पार अगदी घाम फुटलाय. काही काही मुलं तर रुमालाने तोंड पुसतात. तर हे सगळं कधी होईल? 1-2 वेळा होईल. तिसऱ्या वेळेस होणार आहे का ही गोष्ट? नाही होणार. सो ही जस्ट एक प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची, स्टार्टिंग पासून ते जॉब मिळेपर्यंत.